बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आनंदाची, कारण गेले काही दिवस देशातले शेतकरी ज्या मान्सूनची वाट बघत होते तो कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होऊ शकतो। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून अरबी समुद्रात दाखल झालाय। केरळ ते कर्नाटक दरम्यान तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल ठरलाय असं सांगण्यात येते। केरळात मान्सूनच्या आगमनानंतर पुढच्या काही दिवसातच तो महाराष्ट्रात देखील दाखल होतो, त्यामुळे शेतकरी वरुण राजाच्या आगमनाकडे अक्षरशः डोळे लावून बसलाय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आपली प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ थेट केरळमधून आहे। हर्षदा, केरळमध्ये पोषक वातावरण आहे, मान्सूनला काय स्थिती आताची? अश्विन, अगदी केरळमध्ये अतिशय पोषक वातावरण आहे आणि मान्सून पुढच्या काही तासात केरळात येऊन असं म्हणायला हरकत नाही। किंबहुना इकडच्या लोकांचं तर म्हणणं आहे आता येणाऱ्या ज्या सरी आहेत आणि इकडे आच्छादलेलं जे आकाश आहे तेच मान्सून आहेत, असं इकडच्या अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांचं म्हणणं आहे। पण अर्थात आपण सगळे थांबलोय ते हवामान विभाग आता काय सांगतोय याच्याकडे। आज पहिल्यांदाच मिड डे बुलेटिन जे हवामान विभागाने जाहीर केलंय त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलंय की दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मान्सून पुढे आलेला आहे, पुढे सरकलेला आहे आणि त्याचबरोबर केरळ ते कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचा पट्टाही तयार झाला आहे, जो मान्सून येतोय भारतात हे सांगण्यासाठी योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि ह्याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढे कोकणातही पाऊस पडतो आणि त्याचबरोबर आत्ता माझ्या मागे आपण पाहतोय अत्यंत आच्छादून गेलेलं आहे काळ्या ढगांनी संपूर्ण आकाश। आणि आज पहाटेपासूनच खरं थोड्या थोड्या सरी कोसळायला सुरुवात झाली होती। आत्ता सरी कोसळत नसली तरी सुद्धा सूर्याचं मात्र दर्शन नाहीये आणि संपूर्ण त्रिवेंद्रमवरचं जे आभाळ आहे ते काळ्या ढगांनी पूर्ण आच्छादून गेलेला आहे। इकडे कुठेही थंड स्टॉर्म्सची चिन्ह आपण म्हणू शकत नाही, कारण विजांचा कडकडाट नाहीये, ढगांचा गडगडाट नाहीये आणि त्यामुळे हे थंड स्टॉर्म्स नाहीयेत। तर हाच मान्सून आहे का असाही एक प्रश्न विचारायला हरकत नाही। मान्सून पुढच्या 24 ते आता जे हवामान विभागाने सांगितलंय ती तारीख आहे 9, परंतु आता अत्यंत पोषक वातावरण दिसतंय मान्सून आगमनाचं। आणि काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तर कदाचित हाच मान्सून असेल, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसाच्या कोणत्याही वेळेत पडणाऱ्या सरी हे मान्सून येत असल्याचंच खुणावत आहेत। अश्विन, हर्षदा, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तू त्या ठिकाणच्या मान्सूनची परिस्थिती आपल्यापर्यंत घेऊन येतेस। गेल्या 2 दिवसात खास करून नेमका कसा बदल तुला जाणवला आणि जसं तू सांगतेस पुढच्या 24 तासात कदाचित मान्सून पोहोचेल केरळमध्ये? अन्य भागात तू जिकडे आहेस त्याच्या व्यतिरिक्तच्या अन्य भागात नेमकं काय वातावरण आहे, तिकडची काही स्थिती कळू शकली आहे का तुला? अश्विन, साधारण आठवडाभरापासून आपण इथे आहोत आणि मागच्या आठवडाभरात काल संध्याकाळपासून खरी वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली आणि हे जे काळे ढग दिसत आहेत ते आता खऱ्या अर्थाने वाढायला सुरुवात झालेली आहे। केरळच्या बाकी भागात सुद्धा थोड्या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या, पण खऱ्या मान्सूनची चिन्ह घेऊन येणाऱ्या सरी ह्या आज सकाळपासून कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच केरळमधलं वातावरण पाहिलं। फक्त याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जाहीर करताना मान्सून ऑनसेट झाला हे जाहीर करताना काही पॅरामीटर्स आहेत, ज्यामध्ये हे जे 14 ऑब्झर्वेटरीज आहेत त्यामध्ये कमीत कमी 2.5 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद व्हायला हवी। शिवाय आता जे वारे वाहत आहेत त्या वाऱ्यांचा वेग, त्याचं जमिनीपासून असलेलं अंतर आणि जेणेकरून मान्सून केरळात आला तरी सुद्धा पुढे महाराष्ट्रापर्यंत आणि पुढे पूर्ण भारत व्यापेपर्यंत त्याला जो वेग लागतो तो किती आहे या सगळ्याचा अंदाज हवामान विभागाला बांधायला लागतो आणि त्यामुळे कदाचित पुढच्या 24 तासात हा अंदाज बांधला जाईल। आर्द्रता किती आहे हे सुद्धा एक पॅरामीटर आहे आणि त्यामुळे हे जर सगळं फुलफिल झालं पुढच्या 24 तासात तर असं म्हणायला हरकत नाही की लवकरच मान्सून पुढच्या काही तासात केरळात येतोय। निश्चित, आणि या केरळमधल्या मान्सूनची महाराष्ट्राला देखील प्रतीक्षा आहे, कारण तिकडूनच तो महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असतो। हर्षदा, लवकरात लवकर या पावसाची आपल्याला सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। अपेक्षा करूया की जसं हवामान खातं सांगताय पुढच्या काही तासांमध्ये केरळमध्ये पाऊस सुरू होईल आणि तिकडून तो महाराष्ट्रामध्ये देखील पुढच्या काही दिवसात दाखल होईल। या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।